मध्ये आता आपण पाहणार आहोत दुपारच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। पहिल्या दिवसापासून सरकार डाव टाकतंय, षडयंत्र डावाला प्रतिडावानेच उत्तर द्यावं लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आंदोलनात आलो आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रयत्न करणार असं जरांगे म्हटलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या प्रत्येक विभागात मायक्रो प्लॅनिंग शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केलेली आहे। प्रत्येक वॉर्डात महिला आणि पुरुष असे अंदाजे 50हून अधिक लोकांच्या नियुक्त्या केल्या जात असून मागील 2 महिन्यात 2.5 ते 3 हजार नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती मिळते। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या मेहबूब शेख यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे। मेहबूब शेख यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ करत अज्ञात व्यक्तीकडून मारहाण करण्याची धमकी देण्यात आली आहे। याबाबतचा व्हिडिओ स्वतः मेहबूब शेख यांनी पोस्ट केला आहे। मंत्री माधुरी मिसाळ यांची पुण्यातील टीडीआर प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। पर्वतीमधील जनता वसाहत इथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली 762 कोटींचा लँड टीडीआर लाटण्याचा प्रकार घडला होता। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला आहे। आधीपेक्षा 1.5 पटीहून अधिकची वाढ करण्यात आल्यानं उमेदवारांना दिलासा मिळणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले। महापालिकेची 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढली जाणार आहे। धाराशिव अंतर्गत रस्त्याच्या विकास निधी थांबवल्याचा वाद पेटलाय। पक्षप्रवेश करतो असं सांगून शहरातील विकास निधी पालकमंत्र्यांकडून थांबवून घेतला असे बॅनर भाजपकडून लावण्यात आले आहेत। या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकरांना लक्ष केलंय। राज्य महिला आयोगाकडूनच जर महिलांवर अन्याय होणार असेल तर मग या आयोगाचा उपयोगच काय असा सवाल त्यांनी विचारलाय। तर चाकणकर महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत की राजकारण्यांच्या प्रवक्ते आहेत असा टोला देखील त्यांनी लगावलाय। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी महिलेच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। गावातील पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। धाराळच्या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी होणार आहे। 3 वर्षात तब्बल 58 एकर जमीन घेतल्याची माहिती समोर आली आहे। जमिनी खरेदीसाठी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे आणि त्यामुळे चौकशी करण्यासाठी पोलिसांनी हे पत्र पाठवलं आहे। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातील वादावर आज धर्मदाय आयुक्तांकडे सुनावणी पार पडणार आहे। ट्रस्टच्या नावावर जागा झाली नाही तर 1 तारखेपासून गुप्तीनंदी महाराजांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। हदगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। काढलेलं सोयाबीनचं पीक आणि कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। निफाड तालुक्यात मुसळधार पावसानं कहर केलाय। नदी नाल्यांसह ओढ्यांना पूर आलाय। या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। नाशिकच्या सुरगाणा भागात होत असलेल्या पावसाचा फटका भात शेतीला बसलाय। काढणीला आलेलं पीक आडवं झालंय। शेतात पावसानं भात पीक भिजून खराब झालंय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात ओढा ओलांडताना पाय घसरून पडल्यामुळे 12 वर्षीय मुलगा वाहून गेला। मुलाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून 20 तासांहून अधिक मोहीम सुरू आहे। एसटीच्या सोलापूर विभागानं दिवाळीच्या 8 दिवसात 14 कोटी 6 लाख रुपये उत्पन्न मिळवलं। 8 दिवसात सोलापूर विभागानं एकूण 25,55,000 किलोमीटरची प्रवासी वाहतूक केली आहे। चाळीसगावच्या कन्नड घाटात दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर मोठे दगड आणि माती साचली। काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दगड माती हटवली आणि काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला। कार्तिकी यात्रेमध्ये प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी बाटल्या आणि ज्यूसचं वाटप करण्यात येणार आहे। कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। हमीभाव केंद्र बंद असल्यानं हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करावी लागते आणि त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। रिपाईचे दिवंगत नेते आणि बिहार केरळचे माजी राज्यपाल रासू गवई यांच्या स्मारकाचं अमरावतीमध्ये उद्घाटन केलं जाणार आहे। यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपस्थित असतील।
समुद्रामध्ये वादळसदृश वातावरणाचा मोठा फटका मच्छीमारी व्यवसायाला बसला असून मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसाय वारंवार ठप्प होतोय। सिंधुदुर्गासह राज्यातील मच्छीमार नौका या देवगड बंदरात सुरक्षेच्या कारणास्तव दाखल झाल्या आहेत। यंदाच्या खरीपातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू होणार असून 15 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबवणार असून यंदा त्याचा तुटवडा भासणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलाय। बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। बीड जिल्ह्यात गुंडांनी पुन्हा हैदोस मांडला। एका हॉटेल कामगाराला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे। यात जखमी झालेल्या कामगारावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। लोखंडी रॉडसह दांडक्यानं मारहाण केल्यानं कामगाराचा पाय फ्रॅक्चर झाला। बीडच्या परळीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। भावकीतील लोकांनी घरात घुसून एका व्यक्तीसह त्याच्या 3 मुलांना मारहाण केली। त्यातील एका मुलीला विषही पाजलं। या धक्कादायक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यानं पीडित कुटुंब हवालदिल झालंय। विश्वासाच्या बाबतीत प्रबोधन करत असेल, एका गावात जाऊन अंधविश्वास कसा खोटा असतो हे दाखवण्यासाठी जर तिथं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं, एक राख घेतली, पावडर घेतली, नाहीतर भस्म दाखवलं आणि त्यातून काहीतरी उत्पन्न करून दाखवलं, म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि मग तिथं डेमॉन्स्ट्रेशन हे अंधश्रद्धेच्या विरोधात केलं म्हणून त्या व्यक्तीवर जशी कारवाई केली जाईल तशी कारवाई माझ्यावर झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे एखाद्या गावामध्ये अवैध धंदे चालू असतील आणि त्या बाबतीत जर मी कंप्लेंट केली तर त्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई न होता ती माझ्यावर झाली असा तो विषय आहे। आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ती 15 दिवस चौकशी, एवढ्या चिरकुट विषयासाठी जर तुम्ही 15 दिवस चौकशी करत असाल म्हणजे हे हास्यास्पद आहे। त्याच्याच बरोबर तुम्ही जर मला फोन केला असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो, मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की कशा पद्धतीने हा आधार कार्डचा वापर, खोट्या आधार कार्डचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो, त्यातून वोट चोरी केली जाते। तुम्ही पोलिसांचा वेळ या चिरकुट गोष्टीसाठी तिथं घालवला आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी 15 दिवस लागतात। प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला 1 दिवस लागला। आता याच्यामध्ये आपण जर गेलो तर त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन हे झालंय, म्हणजे 15 दिवस इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं तर होम डिपार्टमेंटली केलं। आता होम डिपार्टमेंटली इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं असेल ते FIR कुणी करायला पाहिजे होता, तो होम डिपार्टमेंटली करायला पाहिजे होता, पण तसं अजिबात झालं नाही। हे 40 पैशाचे सोशल मीडियाचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यातल्या एका कार्यकर्त्याने माझ्यावर FIR केला। आता या FIRचा तुम्ही जर अभ्यास तिथं केला तर याच्यामध्ये मी डेमो केला म्हणून FIR आहे, त्याच्यामध्ये फार वेगळे कलम टाकले। कलम 336(2), कलम 336(3) म्हणजे फसवणूक केल्याचा हे कलम आहे, फ्रॉजरी। म्हणजे डॉक्युमेंट कुठलं तरी आपण आदला बदल केलं, खोटं केलं, खोटी सही केली, कोर्टात वापरलं, नाहीतर कोणाच्या ते जमीन ही आपण खोट्या सहीली विकत घेतली, ह्याला फ्रॉजरी म्हणतो। मी कुठं काय केलं तिथं, मी कुठंच त्या डॉक्युमेंटचा वापर हा कशा इतर विषयासाठी केलेला नाही। मीच दाखवून देत होतो चोरी कशी होती आणि त्याचंच ते डेमॉन्स्ट्रेशन होतं। मग हे कसले कलम त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत। त्याच्याच बरोबर 336(4) दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली। अरे कोणाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली?